हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेले आहे रमजान स्पेशल रेसिपी. आपल्या 30 दिवसांचा 30 असं चॅलेंज घेतलेला आहे. तर तुमच्याशी मी काही रेसिपी शेअर केल्यात आणि आत्ताही काही रेसिपी शेअर करते. तर आजची रेसिपी अजिबात स्किप करू नका. खूप अशी खास आहे. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की आज आपली कोणती रेसिपी आहे. तर सर्वात आधी आपली रेसिपी सुरुवात तर झाली आहे. पण तुम्ही आता पाहिलं असेल, आपण इथे घेतलेला आहे एक बाउल आणि त्याच्यामध्ये आहे ना चिकन घेतले आणि चिकन जवळपास आहे अर्धा किलो आणि ते बोनलेस आहे बरं का फ्रेंड्स. तर तुम्ही आता पाहिलं असेल, अर्धी वाटी ना आपण इथे घेतलेलं आहे दही. त्याच्यासोबतच बेसिक मसाले. आता बेसिक मसाले तुम्हाला तर माहितीच आहे कोणते ते यूज करते. तर इथे मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून चिकन मसाला, 1 टेबलस्पून मटन मसाला, 1 टेबलस्पून घेतलेला आहे हळद, 1 टेबलस्पून घेतलेला आहे होममेड मसाला आणि इथे त्याच्यासोबतच आहे ना 1 टेबलस्पून मी इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्या चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्यानंतर आणि त्याच्यासोबतच आहे ना 1 टेबलस्पून इथं मी घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट आणि इथे तुम्ही पाहिलं असेल तर थोडेसे इथं आपण काय केले मेयोनीज ॲड केले. ते तंदुरी जे मेयोनीज असतं ते इथं मी ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला जर हवे असेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे जे चिकन आहे ना आपण चांगल्यापैकी मॅरिनेट करून एका 2 ते 3 तासासाठी ना साईडला ठेवून दिले. आता हे तोपर्यंत आपण दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल जे समोसा शीट्स असतात ना त्याला असे मी कट करून घेतले ते आणि जर तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल आणि सुरीने जर होत नसेल तर तुम्ही कात्रीनेही कट करू शकता. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपण आहे ना आपलं चिकन जे मॅरिनेट चांगल्यापैकी झालेलं आहे तर आपण ह्याच रेषेदार आपण जे शीट्स आहे ना त्याच्यामध्ये ॲड केले आणि कशाप्रकारे मी पूर्ण आहे ना एका चिकनला पूर्ण असं कोट करून घेतले. त्यात तुम्ही पाहिलं असेल म्हणजे जेवढं आपल्याला बनवायचे तर त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. कारण काय होतं नंतर आपण चिकनला ना शीट्समध्ये चांगल्यापैकी कोट करून घेतले. आता काय करायचं दुसरीकडे ना तेल तापायला ठेवायचे आणि काय करायचं तेलचं जे प्रमाण आहे ना ते मीडियम ठेवायचं की जेणेकरून आहे ना चिकन वरची जी स्लरी असते ते लगेचच तेलामध्ये फ्राय होते. पण चिकन जे असतं त्याला शिजायला वेळ लागतो. त्यासाठी आपण काय केले तेलाचं प्रमाण जे म्हणजे तेल जे आहे ना तर मीडियम गॅसवरती ठेवले आणि त्याच्यामध्ये आहे ना आता हे चिकन आपलं ॲड केलं. तुम्ही तर पाहिलं असेल की मस्तपैकी क्रिस्पी क्रंची होईपर्यंत ना हे चिकन थ्रेट जे आहेत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे ते आणि थोडा-थोडा ना ह्याला कलर यायला सुरुवात झाली आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल की रमजान स्पेशलमध्ये आपली ही रेसिपी खूप खास आहे. कारण तुमच्याशी मी प्रत्येक म्हणजे रोजच तुमच्याशी वेगवेगळ्या अशा पद्धतीने तुमच्याशी रेसिपी मी शेअर करते आणि ते कशा वाटतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगत नाहीये. जर तुम्हाला रेसिपी आवडली ना, तर नक्की मला कमेंट करा बरं का फ्रेंड्स. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपली एक साइड जी आहे ना, तर ही चांगल्यापैकी आपण पलटी करून घेतली आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की आपली जी चिकन आहे ना थ्रेड ते एकदम रेडी झाले आणि क्रंची, क्रिस्पी वगैरे सगळं काही ऑलमोस्ट रेडी झालेत. आपण ह्याला काय करायचं तेलामधून आहे ना साईडला काढून घेऊया. एका प्लेटमध्ये आहे ना टिश्यू पेपर घ्या आणि त्याच्यावरती आहे ना ह्या ज्या थ्रेड्स आहे ना ते काढून घ्यायचे ते जेणेकरून त्याचं जे तेल आहे उरलेलं तर ते सगळं काही निघून जाईल. तर तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे आणि आतलं जे चिकन आहे ते पण लाईट गोल्डनच्या वरती झाले म्हणजे चांगल्यापैकी मस्तपैकी तंदुरी सारखं रेडी झाली. आता ह्याला काय करते एक असं काढून घेते आणि त्याचं जे तेल आहे ना तर पूर्ण असं काढून घेतले आणि आता त्याच्यासोबतच जे आपण शिल्लक काय बनवून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलं ते आणि फायनली आपली ही रेसिपी पण झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते.